आणखी एक मोठी बातमी बीडच्या मांजरसुंबा इथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके समर्थक आणि मनोज जरांगे समर्थक आमने सामने आले। यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील चौकातच हा प्रकार घडला, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे वाद निवळला। लक्ष्मण हाके आज बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि त्याच अनुषंगानं मांजरसुंबा मार्गी येत असताना ओबीसी बांधव सत्कारासाठी थांबले होते। यावेळी लक्ष्मण हाके समर्थक ओबीसी आणि जरांगे समर्थक आमने सामने आले। बीडमध्ये मांजरसुंबा या ठिकाणी लक्ष्मण हाके समर्थक आणि जरांगे समर्थक एकमेकात भिडलेले दिसले। प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत होती। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरचा हा प्रकार आहे। चौकातच हा प्रकार घडला। काही काळ तणावाचं वातावरण त्यामुळे निर्माण झालं होतं, मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे वाद निवळला। लक्ष्मण हाके आज बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत आणि त्या अनुषंगानं मांजरसुंबा मार्गे ते येत असताना ओबीसी बांधव सत्कारासाठी जिथे थांबले होते तिथे जरांगे समर्थक सुद्धा आले आणि ओबीसी समर्थक जरांगे समर्थक हे आमने सामने आले आणि त्यावेळी एकच गोंधळ निर्माण झाला मांजरसुंबा इथे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत। या संदर्भात माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत। सुरेश, नेमकं काय घडलं, कधीची ही सगळी घटना? लक्ष्मण हाके हे बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती मांजरसुंबा चौकामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी ओबीसी बांधव आणि मराठा बांधव आमने सामने आले होते। त्या ठिकाणी प्रचंड अशी घोषणाबाजी करण्यात आली। काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। तर ओबीसी बांधव यांनी रस्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला होता। रस्त्यावरती देखील ठिय्या मांडण्याचा प्रयत्न केला होता। त्या मात्र पोलीस प्रशासनाने समजूत काढल्यानंतर दोन्ही बाजूचे जे काही कार्यकर्ते होते त्यांना शांत केलं। मात्र काही काळ तणावाचं वातावरण होतं आणि एकमेकाच्या विरोधात प्रचंड अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली होती। या अगोदर जर बघितलं तर गेवराई लक्ष्मण हाके यांच्यावरती चप्पलफेक देखील करण्यात आली होती, दगडफेक देखील करण्यात आली होती आणि आता लक्ष्मण हाके हे गेवराई शहरामध्ये त्यांची रॅली देखील झाली आणि गेवराईमध्ये त्यांची सभा देखील होणार आहे। त्यामुळे नेमकं त्या पार्श्वभूमीवरती लक्ष्मण हाके येत असताना हा प्रकार घडलेला आहे। काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं। आता परिस्थिती शांत आहे। सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता बातमी आहे रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागली। कर्जतमधील बँक ऑफ इंडियाची अर्धी शाखा यामध्ये जळून खाक झाली आहे। या आगीमध्ये बँकेतील लाखो रुपयांची रोकड सुद्धा जळून खाक झाली आहे। बँक ऑफ इंडियाची कर्जत शाखा रायगड जिल्ह्यातली आणि या ब्रांचला लागलेली आग, या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्या सोबत आहेत। मोहन, कधी आग लागली, कारण काय, सद्य परिस्थिती काय? कर्जत शहरात ही बँक ऑफ इंडिया बँक होती आणि आज रविवार असल्यामुळे जीवितहानी नाहीये, पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली आहे। जी बँक होती ती अर्धी पूर्ण जळाली आहे आणि त्यात कॅश होती, कॅश पण जळून खाक झालेली आहे। आता ह्या ठिकाणी पोलीस आणि तहसील त्या ठिकाणी पोहोचल्यात, अग्निशमनचे दलाच्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्यात। आग आता नियंत्रणात आणलेली आहे। एक आहे की आज रविवार सुट्टी असल्यामुळे जीवितहानी टळलेली आहे, पण ही जी आग लागलेली आहे पूर्ण त्या ठिकाणी कॅश होते ती कॅश पूर्ण जळालेली आहे आणि अग्निशमन दलाचे जे पोलीस आहेत की अग्निशमनच्या दलाचे जे जवान आहेत त्या ठिकाणी जाऊन ही आग विझवलेली आहे। बिलकुल मोहन, धन्यवाद या माहितीसाठी।